तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे 20 मे. तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर ही अतिवृष्टी नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये होणार आहे, तर याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज जे आहे राज्यामध्ये दुपारनंतर जे आहे असा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपल्याला जे आहे दुपारपासून ते जवळजवळ जे आहे रात्रीपर्यंत आपल्याला राज्यामधील काही भागामध्ये म्हणजे जवळजवळ अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर काही इतर भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दुपारच्या दरम्यान जे अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे, ती अतिवृष्टीची आपल्याला जे आहे पुणेमधील जे आहे चाकण, तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राहू, श्रीगोंदा, सासवड, शिरूर, राळेगण, अळकोटी आणि मंचर म्हणजे अहमदनगरच्या काही पुण्या साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ज्या भागामध्ये तुम्हाला लाल कलरचा भाग दिसत आहे त्या भागामध्ये आपला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी दुपारच्या दरम्यान म्हणजे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीमधील आपल्याला जे आहे सातारा व कराड, विटा आणि जे आहे तासगाव, कुची, तसेच जत, सांगली, कोंडाली, इस्लामपूर, कोल्हापूर आणि कुरणवाड आणि कुडाची या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज जे आहे आपल्याला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आज सायंकाळच्या दरम्यान अतिवृष्टी होणार आहे. तर जी अतिवृष्टी होणार आहे त्या भागामध्ये म्हणजे कोल्हापूर आणि सांगली या आसपासचा जो भाग जे जिल्हे आहेत ते तालुके आहेत त्या भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपल्याला जे आहे रात्रीच्या दरम्यान पाहायचं म्हटलं तर रात्री शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्याला जे आपला मराठवाड्यामध्ये जे आपलं अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. मराठवाड्यामधील तसेच जे आहे अहिल्यानगर या भागामध्ये आणि सोलापूरचा भाग आणि म्हणजे पंढरपूर या भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळेल. ही अतिवृष्टी जे आपला आज रात्रीच्या दरम्यान अहिल्यानगर तसेच जे आपला बीड जिल्हा, कडा, जामखेड, पाथर्डी, गेवराई, राळेगण, तसेच जे आहे केज, कळंब, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा, परांडा आणि बार्शी, कुरणवाडी, इंदापूर, धाराशिव, तुळजापूर, मोहोळ, अकलूज, पंढरपूर, इचलगाव आणि सोलापूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आता शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की राज्यामधील कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे याचा आपण हवामान अंदाज या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जास्त करून आपले जे आहे आज सायंकाळपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान शेतकऱ्यांनी शक्यतो आपलं विजा चमकत असताना शेतकऱ्यांनी बाहेर निघू नये, कारण की राज्यामध्ये आज चांगलाच मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो जसं की आता हा जो पाऊस आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडणार आहे. आज दुपारनंतर ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान सगळीकडे आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. फक्त जे आहे काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी म्हणजे चांगलाच मोठा पाणी होईल असा पाऊस पाहायला मिळेल. तर कोणत्या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे याबद्दलचं आपण या ठिकाणी हवामान अंदाज पाहिलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची या ठिकाणी हजेरी पाहायला मिळेल. फक्त चंद्रपूर जिल्हा, अकोला, अमरावती आणि जे आहे नागपूर हा तीन जिल्हे सोडून आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला आज पावसाचा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.